नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट? सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असून ते इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणाच करून टाकली. सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह खातीर हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. काहीही झालं तरी मी निवडणूक लढवावी असा आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. 2 महिन्यापासून आम्ही गावागावात जाऊन दौरे करत आहोत. त्यामुळे आज विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपण नेमका काय निर्णय घ्यायचा आहे यासाठी 4 ते 5 दिवसापूर्वी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंत त्यांनी सांगितले की इंदापूरची जागा ही विद्यमान आमदार लढणार आहे आणि तुमच्यासाठी आपण दुसरा पर्याय काढू, परंतु या दुसऱ्या पर्यायाला माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांची सहमती नव्हती. त्यानंतर मला शरद पवार साहेबांचा भेटण्यासाठी निरोप आला. काल त्यांच्याशी 1.5 तास सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या आणि जयंत पाटलांशी फोनवर बोलणं झालं. पवार साहेबांनी म्हणाले की इंदापूर तालुक्याचा कानोसा घेतला आहे. तुमच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्यास तुम्ही आमच्या पक्षात यावं. मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारल्यावर त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा आग्रह केला. त्यामुळं मी आमच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शरद पवारांच्या पक्षात जाणार आहोत असंही त्यांनी म्हणाले. तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.